नमस्कार मैत्रिणींनो, मी क्रांती फॅशन मराठी या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत आहे. तर पहा, हे आहे आपलं लाल काही साडी आहे. लालचं ब्लाऊज कट करायचं आहे. तर 32 साईजची 32 साईजचं माप आहे. पेपर कटिंग मी दाखवायला तुम्हाला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे पहा, मी मापाचा ब्लाऊज घेतलेला आहे जुनं. समोरचा गळा 5चा आहे. कटोरी पण 5ची येते आपली. मोपून घ्यायची, छाती पण मोपून घ्यायची आहे. 8 आहे. मागचा गळा बघायचा आपण, आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. हे पहा, मी पेपर घेतलेला आहे. पूर्ण लांबी आपली 12 आहे. 13 घेते. शिल्लकचा पेपर कट करून घ्यायचा आहे. माप टाकून घ्यायचं आहे. गळारुंदी आपण 2.5 घ्यायची. पूर्ण शोल्डर 5.5, गळारुंदी 2.5. समोरचा गळा आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि मुंडासुद्धा 5.5 इंच घ्यायचा आहे. 5.5 मोपून घ्यायचा. आणि छाती आपली 8 आहे, तर 8नच टाकायची. 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायची. पाहू शकता, काखेमध्ये 1 आणि 1.5 इंच घ्यायचं आहे. एकदम परफेक्ट पद्धतीनं आहे मैत्रिणींनो. नक्की व्हिडिओ पूर्ण पहा. साधी आणि सोपी पद्धत आहे माझी. क्रॉसपट्टी पण चेक करून घ्यायची. तर 3 इंच भरती, तर आपण 3 किंवा 3.5 इंच घेऊ शकतो. 3.5 इंच घ्या आणि साईडला 2.5 इंच घ्या आणि क्रॉसपट्टीला असा आकार देऊन घ्यायचा आहे. कटोरी पण टाकून घ्यायची. 5 इंचाची कटोरी आहे माझी. तुम्ही तुमच्या मेजरमेंटनुसार घेऊ शकता. आता गळ्याला शेप द्यायचा आहे गोल. काखेतून 2.5 इंच घ्यायचं आणि कटोरीला एकदम राऊंडमध्ये शेप द्यायचा आहे. चपटी होऊ शकते, त्याच्यामुळं कटोरी बरोबर शेप द्यायचा आहे. इथं माझा डिझाईनचा गळा आहे. पान गळा सांगितला आहे कस्टमरने. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. हे पहा, मी इथं शेअर केलेलं नाही आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून. फक्त समोरच्या भागाची कटिंग तुम्हाला दाखवते. दुसऱ्या भागामध्ये नक्कीच सांगेल कटोरी कशी वाढवायची आहे. तर हा एकदम आता कट करून घ्यायचा आहे. थोडे खड्डा हे करून घ्यायचं. मागच्या भागाची कटिंग करायची आहे. आणि शिल्लकचं पेपरसुद्धा कट करून घ्यायचा आणि मधोमध कट करून घ्यायचा मागची आणि समोरची साईज. हे पहा, 2 पेपर मी काढून घेतलेले आहे. आणि आता क्रॉसपट्टी कट करते. आता समोरचा खड्डा पण कट करून घ्यायचा. पहा, समोरचा गळा पण कट करून घ्या. आणि कटोरी पण कट करून घ्यायची आहे सेम पद्धतीने. पाहू शकता, पूर्ण माझी पेपर कटिंग झालेली आहे. आता मागचा गळा कट करून घ्यायचा. बरोबर शेप द्यायचा आहे पानगळ्याचा. पहा, मी कट करून घेते. असं सेम पद्धतीनं कट करा. तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहायचे असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. पहा, हे माझी पेपर कटिंग झालेली आहे. आता आपण बाहीचं माप टाकून बघूत, नाही कटोरी कट करून बघूत वाढवायची कशी आहे. तशी कटोरी टाकून घ्यायची आहे. तशी छापून घ्यायची. पाहू शकता, तशी छापून घ्यायची. मोपून घ्यायची. कमी जास्त होऊ शकते. मधला पॉईंट घ्यायचा. खाली 1.5 इंच घ्यायचं आहे. प्रत्येक मापाला 1.5 इंच घ्यायचं, कमी जास्त नाही घ्यायचं. पहा, असं घेऊ शकता. आपल्याला या साईडनं पण 1.5 इंच घ्यायचं आहे. या साईडनं आणि या साईडनं पण 1.5 इंच. तिन्ही साईडनं 1.5 इंच आपण कट करून घ्यायचं आहे. हे पहा, एकदम साधीसुधी आणि आपल्याला आहे तसं वाढवून घ्यायचं आहे.
कटोरीला पण शेप देऊन घ्यायचा आहे एकदम गोल पद्धतीनं, कारण चपटी होण्याची भीती वाटत असते कटोरी, त्याच्यामुळे सगळं ब्लाऊज चुकू शकतो. सेम हेच पद्धत वापरायची. साईडनं 1.5 इंच घ्यायचं, कुठेही कमी जास्त पडत नाही. हे पहा, असं घ्यायचं आहे. माझी पेन चालत नाही थोडी. हे पहा, आता कट करून घेतलेला आहे. पूर्ण माप कट करून झालेलं आहे. 32 साईज आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझे चॅनल खूप सबस्क्राईब कमी आहेत. तुम्हाला असेच कटिंगचे व्हिडिओ पाहायचे असेल तर नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू फॉर दिस माय